सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. तर नवरात्र उत्सव आजपासून सुरुवात होत आहे. वेदांमधील जे काही 85% भाग असतो तो कर्मकांड यज्ञ आदी कर्मांचा भाग असतो. तर कर्मकांडामध्ये सण व्रत वैकल्य साजरी केली जातात. त्यापैकीच एक सोहळा म्हणजे नवरात्र सोहळा. नवरात्रामध्ये पहिले 3 दिवस जे काही तमोगुण कमी करण्यासाठी कालीची उपासना केली जाते. नंतरचे 3 दिवस हे रजोगुण वाढण्यासाठी महालक्ष्मीची आराधना केली जाते आणि नंतरचे 3 दिवस शेवटचे हे सत्वगुण वाढण्यासाठी महासरस्वतीची पूजा केली जाते. जणू याचा भावार्थ असाही आपण समजू शकतो, गुणातीत होऊन शेवटच्या दसऱ्याला आपण आनंदोत्सव साजरा करतो. दसरा सण मोठा आणि आनंदाला नाही होता, अशी ही शक्तीची उपासना आहे. शक्तीची उपासना म्हणजेच जणू शिव आणि शक्ती जसं आपण भिन्न करू शकत नाही समुद्र आणि लाटेप्रमाणे, तशीच ही शिव आणि शक्ती एकमेकावर अवलंबून असतात. तशा शक्तीची उपासना भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. दुर्गा सप्तशती पठण, देवी कवच, वेगवेगळ्या आरत्या, घटस्थापना आदी आपण करू शकतो आणि ही शक्ती आपण अधिकाधिक मिळवू शकतो. तर सर्वांची ही शक्तीची आराधना चांगल्या पद्धतीने हो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय गौतम.